सर्वप्रथम माझा सर्वांना साष्टांग नमस्कार। फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक 2025। खरं तर दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत 32 उमेदवार व 33वा नगराध्यक्ष यांच्या प्रचारार्थ आपण जाहीर सभेसाठी वेळ दिली, त्याबद्दल मी फुरसुंगी बेकरानगर उरुळी देवाची माझे सर्व सहकारी असतील, सर्व माझे मतदार बंधू भगिनी असतील, यांच्या वतीने आपलं जाहीर असा आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं दादा फुरसुंगी उरुळी देवाची पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला गेलं, त्याच्यानंतर 2019 पर्यंत त्या गावांसाठी कोणीही प्रतिनिधी नव्हतं। 2019ला पुणे महानगरपालिकेचे समाविष्ट 11 गावांची निवडणूक झाली, त्यामध्ये मला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी दिली आणि ह्या सर्व जनतेने मला बहुमताने विजयी केलं आणि ह्या समाविष्ट 11 गावांचं प्रतिनिधित्व व या जनतेची सेवा करण्याची संधी दिली। हे करत असताना दादा माझी निवड 2019ला जुलै महिन्यात झाली। 2020ला कोविड आला। या कोविड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही या फुरसुंगी उरुळी देवाच्या परिसरामध्ये वॅक्सिनेशन असेल, या कोविडच्या रोगावरती मात करण्यासाठी जे जे काही शक्य होईल तुमच्याकडनं ती सर्व मदत झाली। हे सर्व करत असताना कोविडच्या काळानंतर मुबलक निधी देण्यासाठी तुमच्याकडनं मोलाचं सहकार्य या गावांसाठी झालं। फुरसुंगी उरुळी देवाची पाणी योजनेसाठी दादा 2012-14ला आपल्या अध्यक्षतेखाली ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना मंजूर झाली। तत्कालीन मंत्री दिलीपजी सोपल साहेब असतील, आर पाटील असतील, या योजनेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं। हे असं सर्व असताना आजचे स्थानिक आमदार असतील, आजे माजी नेते असतील, हे सर्व आम्ही केलं, मी केलं या अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी होतात। खरं तर दादा हे कागदोपत्री सर्व आमच्याकडे सर्व प्रूफ आहेत, पण कुणाला उत्तरं द्यायची नाही। आपण जनतेच्या प्रश्नाला बांधील आहोत, या म्हणीप्रमाणे आम्ही जनतेच्या प्रश्नाची उत्तरं देतो। कुणी आमच्यावर कितीही टीका करू द्या, आम्ही कुठलंही उत्तर दादा देत नाही, कारण आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले कार्यकर्ते आहोत। तुमच्याकडनं आम्ही एकच शिकतो, जनतेची उत्तरं द्या, जनतेची कामं करा। कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका दादा। तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत फक्त जनतेची सेवा आणि सेवा आणि तुमच्याच पाऊल ठेवण्याचा आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी मानस घेतलेला आहे। या एमजीबीची स्कीम मंजूर झाली दादा, त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेली, ती स्कीम चालू राहिली आणि आज काय 2023-24ला ती स्कीम पूर्ण झाली आणि ठराविक परिसरामध्ये पाणी आलं। दादा उर्वरित परिसरामध्ये पाणी नेण्यासाठी आणि ह्या परिसरामध्ये ज्या भागात आता पाणी जातंय तिथं जुने आणि जीर्ण पाईपलाईन मधनं पाणी जाते, त्याच्यासाठी दादा आपल्या सरकार तुमच्याच अध्यक्षतेखाली महायुती सरकारने या दोन्ही गावांसाठी 100 कोटीची मंजुरी दिलेली आहे। येणाऱ्या काळात दादा तुमच्या विचाराची सत्ता आणि तुमच्याच विचाराचा नगराध्यक्ष या नगर परिषदेत आल्याशिवाय जनताही स्वस्थ बसणार नाही, कारण या जनतेचा एकच विश्वास आहे, अजितदादांचा वादा। अख्ख्या राज्यभर एकच वादा चालतो अजितदादांचा, आणि दादा तुम्ही कायम फक्त विकासाचा वादा करता, कुठलेही भूलथापा नाहीत, जे होणार आहे तेच करणार आहे असं तुमचं कायम भाषण असतं। हे जनता सर्व तुमच्यामुळे, तुमच्या कामाच्यामुळे आमच्या बरोबर राहिलेले आहे। 32 उमेदवार आपल्या ह्या भागातनं फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये आहेत, अधिकृत उमेदवार आहेत आणि 33वा आपला नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे हे सुद्धा जनतेला मान्य असणारा चेहरा आहे। आणि दादा 32 उमेदवार खरं तर प्रभारी म्हणून तुम्ही आम्हाला जे आमचे मार्गदर्शक हडपसर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील यांनी जी निवड करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं, आणि खरं तर दादा हा पॅनल करण्यासाठी सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याबरोबर प्रवीण शेठ कामटे, संतोषजी पवार आणि सुहास आबा खुटवळ दादा यांचं खरंच मला बोलायचं सहकार्य लाभलं आणि या लोकांनी खरं तर सहकार्य केलं। दादा आज 32 उमेदवारांमध्ये अनेक नेते, कुणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं आलं, कुणी भाजपमधनं आलं, कुणी इतर पक्षातनं आलं। दादा या सगळ्यांनी आपल्यावरती तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। येणाऱ्या काळात ह्याही लोकांना आपण ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल ही तुमच्या बरोबर संधी मिळावी। जनता तर त्यांच्या बरोबर राहणार आहे दादा, कारण जनता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार हे जनतेला अपील असणार आहेत। इथून मागच्या काळात 5-5, 10-10 वर्ष या लोकांनी इथं कार्य केलेलं आहे। 32 उमेदवारातला एकही चेहरा दादा तुमच्या मनीनुसार, त्याच्याकडे पैसे असू किंवा नसू, तो जनतेला अपील पाहिजे, जनतेला मान्य पाहिजे। जनतेला मान्य असेल तरच ते माझ्या पक्षाचा उमेदवार असेल, नुसते कोणाकडे पैसे आहेत म्हणून त्याला उमेदवारी मिळणार नाही असे दादा तुमची कायम घोषणा राहिलेली आहे। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता, माझे स्वर्गीय चुलते
कैलासराव पुढवरे यांचं या ठिकाणी दादा अतिशय समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम त्यांनी 30 वर्ष केलं आणि त्यांच्याच कामाला प्रेरित होऊन मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे काम केलं आणि त्याचा जनतेने कौल दिला आणि मी समाविष्ट 11 गावांचा नगरसेवक झालो. येणाऱ्या काळात दादा आम्हाला तुमच्याकडून गणेश डोरे म्हणून एकच दादा आश्वासन देतो, इथून पुढच्या काळामध्ये मी तुमच्याकडे कुठल्याच पदासाठी आणि पक्षासाठी येणार नाही, कुठलं पद नको, पण ह्या भागातला जो विकास दादा 2022ला नगर परिषद केली, नगर परिषद करत असताना त्यांनी सांगितलं की नगर परिषद केल्या 250 कोटी रुपये निधी आम्ही ह्याच्यासाठी आणू. दादा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणावर टू व्हीलर फिरताना लाज वाटते की ज्या गल्लीमध्ये जाईल, ज्या एरियात जाईल, सर्व रस्ते खड्डेमय झालेले आहेत, सर्व ड्रेनेज लाईनची दुरावस्था झालेली आहे. 392 कोटी रुपये दादा समाविष्ट 11 गावांसाठी मंजूर झाले ड्रेनेज लाईनचे. ह्यांच्या नाकारतेपणामुळे नगर परिषद करत असताना दादा यांनी GR आणला. मी तुमच्याकडे आलो होतो. GR मध्ये त्यांनी आणलं की पुणे महानगरपालिकेने या दोन्ही गावांची फक्त देखभाल दुरुस्ती करायची, भांडवली कामांचा दादा सर्व निधी परत पुणे महानगरपालिकेकडे वर्ग झाला. मग हे सगळं करत असताना त्यांनी नियोजनबद्ध नगर परिषदेला आमचा विरोध होता का तर होता. आज ते ओरडतात की ज्यांचा विरोध होता त्यांना आता मत मागण्याचा अधिकार नाही. आम्हाला मत मागायचा अधिकार आणि इलेक्शन लढवायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार आमचा कुणीच घेऊ शकत नाही. कुणी किती मोठा असू द्या, कुणी आमदार असू द्या, खासदार असू, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे, हे लोकशाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. आणि दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर तुमच्यासारख्या मोठ्याचा नेत्याचा हात आहे. अनेक गोष्ट दादा आम्ही जोपर्यंत त्यांच्या विचारात होतो तोपर्यंत आम्ही चांगले, आज त्यांच्या विचारात नाही तर आम्ही टगे झालो, गुन्हेगार झालो, गुंड झालो. ही अशी भाषणं दादा आमच्या बाबतीत होत आहेत. असो दादा अधिकच न बोलता एकच सांगतो दादा, फुरसुंगी उरुळ देवाची दुरावस्था खूप झालेली आहे. महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरलेला आहे 70% एरियातला, 30% एरियातला संकेत विहार असेल, अशा अनेक एरिया आहेत दादा, त्या ठिकाणी पाणी पोहोचणं अजून बाकी आहे. 100 कोटीच्या निधीची मंजुरी तुमच्याकडून मिळालेली आहे, पण तुम्ही अर्थमंत्री म्हणून आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि फुरसुंगी उरुळ देवाचे सुद्धा पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. तुमच्या विचाराची सत्य आल्यानंतर नगराध्यक्ष तुमच्या विचाराचं झाल्यानंतर आणि 32च्या 32 नगरसेवक जनता हे आपल्या अधिकृत उमेदवार निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व झाल्यानंतर दादा माझी एकच विनंती असेल की पहिल्याच 6 महिन्यात तुम्ही 100 कोटी रुपये निधी आमच्या ह्या दोन्ही गावांना पाण्यासाठी वर्ग करावा आणि येणाऱ्या काळात ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील, त्यावेळेस सुद्धा जोपर्यंत आपली सत्ता येणार नाही त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ की दादा तुम्ही आम्हाला विकास निधी भरपूर द्याल. कारण आम्ही ऐकतो या जिल्ह्यात दादांनी 2000 कोटी दिले, इकडे 5000 कोटी दिले. आमची हजाराची अपेक्षा नाही दादा, आमची 200-300 कोटीची अपेक्षा आहे. तेवढं तुम्ही निधी दिला तर आमची जनता सुखी आणि समाधानी राहील आणि जनता सुखी आणि समाधानी तर माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक सर्व कार्यकर्ते सुखी आणि समाधानी राहतील. दादा पुनश्च एकदा तुमचा आभार मानतो. खरं तर अधिकच बोलणार नाही, दादांचा पुढे कार्यक्रम आहेत. या ठिकाणी सभेसाठी दादांनी वेळ दिली त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.